मी माझ्या वावरातनी विहिरीचा पॉईंट पाहिलेला आहे आणि पाणी शोधक प्रकाश जोगेकर, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर, प्रकाश यांच्या माध्यमातून आम्ही पाणी पाहिलेलं आहे। आणि माझी तर विहीर खंदायची बाकी आहे, पण हे माझ्या शेजाऱ्याची विहीर खंदलेली आहे इथं। आणि या विहिरीले म्हणजे आता 30, 35, 40 फूट विहीर नेलेली आहे यानं। आणि जसं त्या म्हणजे पाणी शोधकांनी सांगितलं प्रकाश जोगेकरने, त्याचप्रमाणे या विहिरीले पाणी लागलेलं आहे। आणि माझी पण आता 2-4 दिवसांनी इच्छा आहे की वावरात मी आता विहीर खंदायची तयारी आहे माझी। हे माझा शेजारी परमेश्वर मुठाड याच्याला माझी म्हणजे चांगल्याच लागलेलं आहे। समजा आता कोरड भाग असून पण या भागात पाणी चांगलं लागलं। हे प्रकाश जोगेकर यांचे मी म्हणजे एवढे आभार मानतो की त्यांनी आम्हाला समजा अमृतधारा म्हणूनच असं पाणी त्यांना शोधून दिलं। आम्ही त्याचे फार फार म्हणजे आभारी आहोत आणि धन्यवाद साहेब। असेच तुम्ही पाणी दाखवत राहा आणि तुम्ही यशस्वी व्हा, हेच आमचं तुमचं म्हणणं आहे। आणि पाणी आम्हाला चांगलं लागलं, तुमचे फार धन्यवाद। पाहून घ्या हे पाणी बघा तुम्ही, विहिरीला पाणी लागलेलं आहे। ही विहीर परमेश्वर मुठाळची आहे आणि माझी विहीर आता मी समोर इकडे घेणार आहोत 1-2 दिवसानं का 2-4 दिवसानं म्हणा। तर ही विहीर खणलेली आहे, पाणी भरपूर लागलं। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेकर, पाणी शोधक। आज मी आलेला हो, आज दिनांक आहे 27 मार्च 2024। आपला दिवस आहे आज बुधवार। तर दादांचं नाव आहे निखिल मनोहर मुराडे, निखिल मनोहररावजी मुराडे, मसनी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, यांच्या इथे विहिरीचा पाणी शोधण्याकरता आलेलो होतो। तर किती एकर क्षेत्र आहे? 4.5 एकर? 4 एकर, 4 एकरच्या जवळपास क्षेत्र आहे। 4 एकर फिरलेला हो। तर आता जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल, बोरचा आलेला आहे। सटाणा मनोज भाऊ देवरे, 8 दिवसाच्या आधी मी गेलो होतो त्या सटाणा नाशिकमध्ये, करंजाळ नावाचं गाव। तर 12 बोर त्यांचे फेल, त्याच्यापैकी आपण 2 बोर पॉईंट त्यांना दिले आणि चांगलं असं मनाजोगतं त्यांना पाणी मिळालं आणि ते खुश झाले। तर तो व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही पाहिलेलाच असेल। आणि खूप म्हणजे ड्राय एरिया, महाराष्ट्रातला सगळ्यात ड्राय एरिया म्हणजे सटाणा भाग, 40 गाव, तर त्या भागामध्ये आपण सक्सेस मिळालेला आहे। मलाही आनंद झाला, शेतकऱ्याला खूप आनंद झाला की त्यांना पाणी मिळालं, हे महत्त्वाचं आहे। दुसरं, जो विहिरीचा व्हिडिओ होता वाशिम जिल्ह्याचा, बरेच दिवसापासून म्हणजे 15 दिवसापासून मी विहिरीचा पाणी दिला होता। तर ते दादा आहे परमेश्वररावजी मुठाड, यांना जवळजवळ 18 फुटापासून पाण्याला सुरुवात झाली। आपण जसं म्हटलं तसंच मटेरियल निघालं आणि पाणी खूप असं लागलेलं आहे। त्या विहिरीमध्ये तुम्ही पाहत असाल, व्हिडिओ टाकलेला आहे तो, तर त्याच्यामध्ये 26 फूट असं पाणी वर आलेलं आहे। तर आता काम बंद आहे त्यांचं। तर खूप सुंदर असा पॉईंट निघाला होता आणि पाणी चांगलं लागलेलं आहे। तर पाणी लागते आता या घडीला। सध्या वातावरण म्हणजे पाण्याचं, मागच्या वर्षी बारिश कमी झाली, त्याच्यामुळे जे शॉर्टनेस जमिनीत आलेलं आहे, शॉर्ट लाईन आहे किंवा फॉल्टी लाईन आहे किंवा रिकाम्या लाईन आहे। आता ह्या पॉईंटची विशेषता अशी आहे,
4 एकरमध्ये या दादांच्या इथं आम्ही फिरलो. जवळजवळ 12 वाजतापासून इथं चेकिंग चालू आहे. आता वाजले किती? 3:30 म्हणजे 3.5 घंटे होऊन राहिले. तर पूर्व पश्चिम घुमलो तर एकही लाईन मिळाली, सगळ्या फॉल्टी. आणि ही एक जे लाईन मिळाली आहे उत्तर दक्षिणची लाईन, पूर्व पश्चिम फिरलेला दाखवला. ही जी लाईन मिळाली आहे ही लाईन आहे सध्याच्या घडीला MTI खाली रिकामी आहे. तर तिला एक पकडून सन्या म्हणजे मागच्या महिन्यात ती चालू असेल कदाचित. आणि एक लोडेड लाईन भेटलेली आहे जे आहे पूर्व पश्चिम. ही पूर्व पश्चिम आणि एक MT लाईन यांना पकडून, कारण की कोणत्याच लाईनी न मिळाल्यामुळे पर्याय नव्हता. त्याच्यामुळे हा पॉईंट आपण चेक करून बघितला विहिरीचा पार्ट आहे किंवा नाही आहे. याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 लाईनी आहे इथे. त्याच्यापैकी 6 लाईनी MT आहे. 3च लाईन लोडेड आहे सध्याच्या घडीला. त्या 3 लाईन लोडेड कोणत्या आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. दाखवा बरं. हे एक लाईन ह्या पॉईंटला जुळलेली आहे. ही एक लाईन हे सध्या भरलेली आहे. समोरून ऐकू नका. हे पहा सध्या हे चालू लाईन आहे. ही एक लाईन. दुसरी जे पूर्व पश्चिम जे लाईन आहे ही एक भरलेली आहे. ही सुद्धा भरलेली आहे. आणि हे जे तिसरी जे लाईन म्हणतो आपण, इथे आहे तिसरी लाईन. हे आहे तिसरी लाईन. हे एक भरलेली आहे. आणि हे जे बाकीच्या ज्या 6 लाईनी आहे तुम्हाला दाखवतो. ह्या MT कशा आहे किंवा या फॉल्टी कशा आहे हे पहा. तारा रिटर्न जातात याचा अर्थ हे फॉल्टी आहे किंवा रिकामी आहे. ही एक लाईन उत्तर दक्षिण लाईन आहे. हे पहा तारा रिटर्न येतात म्हणजे हे रिकामी लाईन आहे. म्हणजे 6 लाईनी जवळजवळ रिकाम्या आहे. तरी पण हा विहिरीचा पार्ट आहे. तो कसा आहे? 10 फूट अंतरावर जेव्हा मी चेक केलं कुठे उभं राहा, चालून बघा. हे बघा तारा फिरतात. कुठे उभं राहा तारा फिरतात. ह्या चौकोनात उभे राहा, ह्या त्रिकोणात उभे राहा, इकडल्या साईडला इथे पण तारा फिरतात. हे बघा कुठे तारा फिरतात. 6 लाईन फॉल्टी असून रिकाम्या असून, म्हणजे फॉल्टी नाही म्हणता येईल त्याला, रिकाम्या आहे त्या सध्याच्या घडीला MT झालेल्या आहे. तरी पण हा विहिरीचा पार्ट आहे. बारिशमध्ये तर काही पाहायचंच काम नाही किंवा हिवाळ्यामध्ये ह्या भरलेल्या असेल. आणि विहिरीचा पार्ट आहे, कच्चा पार्ट आहे. लाईनी सर्क्युलेट झाल्याशिवाय तारा इथं फिरतच नाही. हा जर विहिरीचा पॉईंट नसता तर तारा ह्या फिरलेल्या नसत्या. त्या बोरचा पॉईंट असता तर तारा फक्त या ठिकाणी फिरलेल्या असत्या, बोरच्या फक्त जवळ. पण इथे कुठेही बी तारा फिरतात. कुठेही उभं राहा तुम्ही, कुठेही तारा फिरतात. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे जे मटेरियल जाईल आहे त्या ठिकाणी, हे मटेरियल जाईल कच्च्या पद्धतीचं जाईल, एकदम हार्ड लागणार नाही. आणि ह्या ज्या लाईनी सांगितल्या 3 लाईनी तर ओपन होतील म्हणा. ही जी लाईन आहे ही एक 20, 25, 30 फुटावर ही लाईन ओपन होईल. तर त्यांच्या विचाराने ते किती खोल जातात, म्हणजे 50 फुटापर्यंत ओपन होतील म्हणा. त्या 2-3 लाईनी सांगितल्या त्या. आता त्यांच्या पद्धतीनं जर त्यांना या वेळेस नाही जमणार तर पुढच्या वेळेस, त्याच्या पुढच्या वर्षी. तर मित्रांनो अशा पद्धतीने पाणी शोधणे हे फार कठीण होऊन गेलं आहे. कारण की फॉल्टी लाईन आणि त्यातल्या त्यात विहिरीचा पॉईंट, फॉल्टी लाईनवर विहिरीचा पॉईंट, त्या लाईनी शोधून सन्या पॉईंट निघतो का हे पाहून सन्या. कारण की योजनेची विहीर आहे, दादांना घ्यायचीच आहे. बरोबर आहे. हे जर स्वतः विहीर असती त्यांची तर मी त्यांना म्हटलं असतं तुम्ही विहिरीचं सध्या हे काढून टाका. पण विहिरीचा पार्ट असल्यामुळे मी त्यांना म्हटलं विहीर करायला काही हरकत नाही. पाणीच नाही ना आपल्याला. पाण्याचा दुष्काळ आहे या भागामध्ये. जिकडे तिकडे डोंगर दिसते, तुम्ही डोंगर पाहूया. भोवताल डोंगर दाखवा. भोवताल डोंगर आहे, वावराच्या भोवताल डोंगर आहे. तर अशा पद्धतीने आता बघू या दादांचं जेव्हा काम लावेल तेव्हा जे आपण सांगितलं ते पद्धतीने जाणारच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर दादा तुम्हाला काही बोलायचं आहे?
काहीच नाही जोगेकर भाऊ, आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं पाणी लागलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे नाही, माझी. आपण प्रयत्न करतो, पाण्यासाठीच करतो, पाणी भेटलं पाहिजे बा. पण कसं सत्य सांगितलेलं अतिशय चांगलं असते. हो. आता मी तुम्हाला हे जर सत्य सांगितलं नसतं किंवा करा बा पाणी आहे खूप आहे असं जर सांगितलं असतं, पण मी जे कंडिशन सत्य आढळली या ठिकाणी ते दादांना सांगितली. कारण की खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. जे सत्य आहे ते जर सांगितलं तर चांगलं राहते. तेवढं जर लागलं आम्ही व्हिडिओ करून पाठवूच तुम्हाला. हो, आणि मटेरियल वगैरे कसं सगळ्याला केलं काय. फायदा झाला पाहिजे हेच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. धन्यवाद मित्रांनो.